नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आज आलेली आहे केशवराव आप्पासाहेब भगत या लोखंडी शॉपमध्ये. तर चला आपण शॉपमध्ये जाऊ, ओनरशी बोलूया आणि त्यांचं कलेक्शन पाहूया. तर नमस्कार दादा. नमस्कार ताई, बोला की. तर तुमचं आम्हाला कलेक्शन दाखवा ना, लोखंडी भांडी आणि बिडाच्या ह्याचं. हा, नक्की दाखवतो या. ही बिडाची काईल आहे आपल्याकडे. बिडाच्या काईलमध्ये दोन प्रकार येतात आपल्याकडे, एक वळसवलेली, एक विदाऊट वळसवलेली. दोन वळसवलेली कोणती आहे? वळसवलेली जी तुम्हाला काळी दिसते ती वळसवलेली असते. वळसवली म्हणजे तयार केलेली असते, ही तुम्ही लगेच वापरू शकता. आणि जी त्या शेजारची बघता ही न वळसवलेली असते, याला तुम्हाला पहिलं रेडी करावं लागतं आणि मग वापरावं लागतं. अशा दोन प्रकारमध्ये आपल्याकडे बिडाची भांडी आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे अजून व्हरायटीज आहे, त्या सुद्धा मी तुम्हाला एक दाखवतो. हो. आणि ह्याची प्राइजेस काय असणार आहे दादा? ह्याची प्राइजेस साधारणतः 580 रुपयाला विदाऊट वळसवली येते आणि वळसवली 1330 रुपये MRP येते. अच्छा. असं ते कंपनीमध्ये असल्यामध्ये MRP वाईज येतात, त्याच्यावरती डिस्काउंट येतो आपल्याकडे. अच्छा, म्हणजे डिस्काउंट पण देतो? हो, डिस्काउंटवर देतो आपण. अच्छा, किती टक्के देता डिस्काउंट? ते तुम्ही शॉपला व्हिजिट करा, तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. ओके. अच्छा. हा जो आत्ता ताईंच्या हातामध्ये हा 2 in 1 डोसा तवा आहे. त्याच्यामध्ये एक साईडला ग्रिल होते, एक साईडला डोसा होतो. इथे डोसा होतो. हा सीझन गेलेला आहे, पूर्ण रेडी टू यूज आहे. अच्छा. ह्याची प्राइस 1800 रुपये. 1800 रुपये ना? आणि हा फक्त डोशासाठीच आहे ना? आणि हा फक्त डोशासाठी, प्लेन डोशासाठी तवा. ह्याच्यावर तुम्ही डोसा, घावणी, आंबोळी, उत्तप्पा, पराठे, थालपीठं, धिरडी, ज्या काय आपल्या तेलाच्या वस्तू असतात त्या सर्व तुम्ही करू शकता. आणि हेवी भरपूर आहे? हा, हेवी भरपूर येतात हे. पण याची लाईफ पण तेवढी लाईफ लॉंग असते. तुम्ही जेवढा त्याला यूज कराल तेवढा तो कंटिन्युअस चालत राहतो. जसे बाजारात तवे आपले खराब होतात, तसे बिडाची भांडी कधी खराब होतात. तुम्ही जेवढे त्याला वापरात ठेवणार तेवढा ते जास्त छान चालत राहतं. बरोबर. आणि याची काय प्राइस असणार आहे? ह्याची प्राइस 1750 MRP. अच्छा. डिस्काउंट पण देता ना तुम्ही? ह्याच्यावर डिस्काउंट येतो. अच्छा. ज्या मी तुम्हाला आता प्राइस सांगतो सगळे MRP असतात, त्याच्यावरती आपण डिस्काउंट देतो कस्टमरला. बिडामध्ये आप्पे पात्र आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी येतात, एक 7 वाटी आणि एक 12 वाटी. 7 वाटी विदाऊट लीड येतं आणि 12 वाटी विथ लीड येतं. हे सुद्धा सीझन केलेले आहे. आणि प्राइस काय असणार आहे दोन्हीची? 7 वाटीची प्राइस 920 रुपये आणि 12 वाटीची प्राइस 1800 रुपये. 1800 रुपये. छान आहे. आणि हेवी पण भरपूर आहे दोन्ही पण. त्याला ऑइल वगैरे लावून ठेवायला लागतं? त्या ऑलरेडी सीझन गेलेलं असतं, फक्त वापरताना ज्यावेळेस तुम्ही नवीन सुरुवात करताय थोडंसं ऑइल लावून ठेवायचं. नाही मी धुतलं की कोरड्या फडक्याने घुसून तेल लावून ठेवत जायचं. एकदा का वापरून ते अजून छान आपल्या घरातलं तेल लागलं ते ऑटोमॅटिकली मेंटेनन्स फ्री होत जातं. असं. बरोबर. दोन्ही पण भरपूर हेवी आहे, 2 हाताने उचलायला लागते. ह्या विथ लीड येतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 साईज आहे, एक 23 सेंटीमीटर आहे आणि एक 26 सेंटीमीटर आहे. 23 सेंटीमीटर तुम्हाला साधारणतः 2500 रुपयापर्यंत MRP त्याची, आणि जो 26 सेंटीमीटरची आहे ती 2900 MRP आहे त्याची. त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट भेटतो आपल्याकडे. ही 2900 आणि ही 2600. ह्या लोखंडाच्या कड्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 व्हरायटी येतात, एक हँडलमध्ये, एक विदाऊट हँडलमध्ये. ह्याच्यामध्ये हँडलमध्ये जर तुम्ही घेतल्या तर 8 इंचापासून तुम्ही जेवढ्या मोठ्या पाहिजे तेवढ्या मोठ्यापर्यंत कड्या आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि विदाऊट हँडलमध्ये घेतल्या तर 3 इंचापासून त्याच्या पुढे साईजेस अवेलेबल असतात, 12 इंचापर्यंत. ते तुम्हाला घरगुती वापरासाठी वगैरे छान असतात, तळण करायला, भाजी करायला. लोखंडी किंवा बिडाच्या भांड्यात तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाक करता त्यावेळेस तुम्हाला आयरन भेटण्याचं प्रमाण जास्त राहतं. आपल्या शरीरातली आयरन डिफिशियन्सी कमी होते. बाहेरच्या वेगळ्या गोळ्या खाव्या लागत नाही. बाहेर आज तुम्ही आयरनच्या गोळ्या घ्यायला गेला तरी 1000 रुपयाचं एक छोटंसं पाकिट आहे. त्याच्यापेक्षा स्वस्त लोखंडाची भांडी भेटतात आणि सगळे घर संपूर्ण ते एकाच कढईमध्ये स्वयंपाक बनवून खातात. त्यामुळे शरीराला नेहमी चांगलं. हो, खूप ट्रेंडिंग येतं याची, कारण डॉक्टर सांगतात ना, डॉक्टर रिकमेंड करतात. सध्या लहान बाळ जे असतात आता नवीन जन्म त्यासाठी तर गोष्टी रिकमेंड करतात की लोक जे 2-3 वर्षाचे बाळ असतात त्यांच्या जर आयरन डिफिशियन्सी आहे त्यांना गोळ्या देतात, ते म्हणतात की लोखंडी भांड्यात स्वयंपाक करत जावा. बरोबर. आणि याची प्राइस काय असणार आहे? ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राइजेस 220 पासून पुढे चालू होतात. जसे तुम्ही साईज घ्या तसे साईज वाईज प्राइजेस वाढत जातात. बरोबर. हा लोखंडी दवा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 इंचापासून ते 13 इंचापर्यंत साईजेस येतात, ज्या घरगुती वापरासाठी असतात. आणि शिवाय हॉटेल वापरासाठी तुम्हाला जर मोठ्या साईजेस पाहिजे तर त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. ह्याच्यामध्ये तुम्ही चपाती, भाकरी, पुरणपोळी अशा 3 गोष्टी याच्यावरती करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला जाड पाहिजे जाड, रेग्युलर पाहिजे रेग्युलर, अशा दोन्ही व्हरायटी भेटतात.
आणि साईजेस पण भरपूर अवेलेबल आहे. घरगुतीसाठी 10 इंचापासून ते 13 इंचापर्यंत आणि हॉटेलसाठी 10 इंचापासून जेवढा मोठा मागताल तेवढा मोठ्या साईजपर्यंत आपण अवेलेबल करून देतो कस्टमरला. अच्छा. आणि याची स्टार्टिंग प्राइजेस काय असते? याची स्टार्टिंग प्राइस असते 180 रुपये. 180. जशी तुम्ही साईज घ्याल तशी किंमत वाढत जाते. जशी साईज आणि थिकनेस वाढते तसे पैसे वाढत जातात. असे बरोबर. जाड पातळ दोन्ही व्हरायटी तुम्हाला भेटते. आता आपण हे पुरी मेकर पाहतोय का? हा, हे पुरी मेकर आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे 2 प्रकारचे येतात आपल्याकडे. एक लोखंडामध्ये येतं, एक लाकडामध्ये येतं. लोखंडामध्ये घेतलं साधारण 4 ते 5 साईजेस आपल्याकडे भेटतात आणि लाकडामध्ये आपल्याकडे 2 साईजेस भेटतात. अच्छा, म्हणजे हे मीडियम आहे का? ही मीडियम साईज आहे. त्याच्यापेक्षा मोठे पण भेटतात, त्याच्यापेक्षा बारीक पण भेटतात. अच्छा. आणि ह्याची प्राइस काय असते? ह्याची प्राइस साईजवरती, जसं साधारणतः 400 रुपयापासून पुढे चालू होतं. जसे तुम्ही साईज वाढवाल तसे पैसे वाढत जातात त्याच्यामध्ये. अच्छा. आणि हे ह्याच्यात आहे ना? हे लाकडामध्ये. आणि ह्याच्यात आपण काय काय बनवू शकतो? ह्याच्यामध्ये तुम्ही पुरी बनवू शकता, पापड बनवू शकता, फुलके बनवू शकतात, तांदळाच्या खिच्च्या बनवू शकतात, तांदळाच्या पापड्या बनवू शकतात. असे मल्टीपर्पज. ह्याच्यात पुऱ्या आणि ह्याच्यामध्ये पुरी आणि पापड. लाकडामध्ये तुम्ही पुरी, पापड आणि चपाती बनवू शकतो. मिनी चपाती म्हणतो आपण. मिनी चपाती, फुलका जसं आपण म्हणतो त्या साईज मध्ये बनवू शकतो. आणि याची लाकडाची काय प्राइस असते? लाकडाची 680 रुपयाला बसतं आणि लोखंडीमध्ये 400 रुपयापासून पुढे चालू होते. 400 मध्ये चालू होतं. जसे तुम्ही साईज घ्या तसे पैसे वाढत जातात. ते लोखंडामध्ये उलटणे आणि लोखंडामध्ये फळ्यात आपली. त्याच्यामध्ये तुम्हाला बघता वेगळे व्हरायटी. उलटण्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या व्हरायटी दिसतील तुम्हाला आणि फळीमध्ये आपल्याकडे 2 प्रकारच्या व्हरायटी. ह्या सुद्धा जाड पातळ क्वालिटी येते. तुम्ही घ्याल तशी क्वालिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. हे लोखंडीमध्येच आहे ना? हे लोखंडीमध्ये, प्युअर लोखंडीमध्ये. हे चपात्या वगैरे भाजायला, पराठे करायला त्यासाठी वापरलं जातं. त्या वाटे ज्या फळ्या आहेत त्या फोडणी द्यायला वापरल्या जातात किंवा भाजीमध्ये वापरल्या जातात. जेणेकरून ज्यावेळेस आपण भाजी बनवतो तर भाजीमध्ये लोह उतरावं म्हणून त्या गोष्टी वापरल्या जातात. बरोबर आहे. आणि याची प्राइजेस काय आहे? याचे प्राइजेस 140 पासून पुढे चालू होतात. हे 140 पासून पुढे आहे. आणि ह्याची चमच्यामध्ये 160 पासून पुढे चालू होतात. 160 पासून. याच्यामध्ये शेगडी आहेत आपल्याकडं. याच्यामध्ये तो गोल शेगडी आहे, ती घरी स्वयंपाकाला वगैरे वापरली जाते. आणि जी स्क्वेअर मध्ये आपण बघतो, ही स्क्वेअर मध्ये जास्त करून चिकन साठी वगैरे वापरली जाते. शेगड्यांमध्ये पण आपल्याकडे 2 प्रकार आहेत आणि साईजेस पण भरपूर आहेत आपल्याकडे. याची काय प्राइस आहे? ह्याच्यामध्ये स्टार्टिंग 1250 पासून पुढे चालू होती. ह्याच्यामध्ये गोलमध्ये 480 पासून पुढे चालू होती. आणि ही छोटी साईज आहे ना? हो, छोटी साईज 480 आहे. तुम्ही जसे साईज घ्याल तशी किंमत वाढत जाणार. आणि या सगळ्या साईजेस आहे ना? या सगळ्या साईजेस आहेत याच्या आपल्याकडे. हे आता आपण होमाचं बघतोय, तर होमाचं कितीला आहे? हे होमाचे भांडे. याच्यामध्ये 160 पासून पुढे साईजेस चालू होतात. त्याचे 6 इंचापासून पुढे साईजेस चालू होतात. जसे तुम्ही साईज घ्याल तशी प्राइस वाढते. ते आपल्याकडे लोखंडामध्ये फ्राय पॅन, इंडक्शन आणि वॉक अशा टाईपमध्ये येतात. त्याला हँडल येतं साईडला पकडायला. त्याच्यामध्ये वरच्या उपर जे बघताय तुम्ही त्यामध्ये वॉक्स आहेत, फ्राय पॅन आहे आणि इंडक्शन बेस पॅन्स आहेत. त्यानंतर खालच्या लेनला बघितलं तर त्याच्यामध्ये हँडल तवे आहेत. त्याच्यामध्ये कॉन्केव तवा आणि सपाट तवा असे 2 प्रकार येतात. त्यात परत राऊंडमध्ये आणि एक स्क्वेअरमध्ये असे 2 व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. शिवाय आग्राकडे ज्याला म्हटलं तर व्हाईट कडे, त्यासुद्धा आपल्याकडे भेटतात. हे तुमचे जास्त करून दुधाच्या पदार्थासाठी वापरल्या जातात. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 8 नंबरपासून ते 12 नंबरपर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतात. तसंच तुम्ही अजून खाली बघितलं तर आपल्याकडे लाकडी विळ्या पण भेटतात. ह्याच्यामध्ये पण बऱ्याचशा साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहे. लाकडी विळ्या, स्टील विळ्या या 2 व्हरायटीमध्ये आपल्याकडे भेटतात. शिवाय लोखंडीचे स्टँड आहे, माठ ठेवायला, पिंप ठेवायला, बंब ठेवायला, यासाठी आपल्याकडे स्टँडच अवेलेबल आहे. सुपली का ती? अच्छा. लोखंडी सुपली, स्टीलची सुपली आहे त्याच्यामध्ये. केअर बरणी आपल्याकडे लोखंडामध्ये, स्टीलमध्ये. तसेच पापड जाळ्या आहेत आपल्याकडे स्टीलमध्ये, लोखंडमध्ये, दोन्ही व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे. हे कितीला आहे लोखंडीमध्ये? लोखंडीमध्ये घेतलं तर 80 रुपयापासून पुढे चालू होते. साईजेस आहे त्याच्यामध्ये 2 साईज येतात अवेलेबल. अच्छा. ते छोटी कितीला आहे? छोटे 80 रुपयाला आहे. 80 रुपये. मोठी 100 रुपयाला बसते. त्यामुळे तुम्ही शेंगदाणा चटणी वगैरे करायला एकदम छान राहतं. लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासाठी लोखंडी खलबत्ता वापरतात. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे स्मॉल, मीडियम, बिग अशा 3 साईजेसमध्ये अवेलेबल आहे. त्याच्या साईजेस पण भरपूर आहेत. हो, साईजेस 3 साईजमध्ये येतो, स्मॉल, मीडियम आणि बिग. 3 व्हरायटीमध्ये तुम्हाला लोखंडी खलबत्ता भेटेल. याची स्टार्टिंग प्राइस काय असते? याची स्टार्टिंग प्राइस नाही म्हटलं ते 750 पासून पुढे चालू होतात. जशी थिकनेस असेल, जसा वेळ असेल त्याच्यावरती याची किंमत असते. हा जो आता तुम्ही बघताय लामण दिवा म्हणतात. हा आपल्याकडं ज्यावेळेस लग्नाच्या आधी मुहूर्त वेळ असते, लेवकार्य म्हणतो आपण त्याला, देवकार्यामध्ये हा दिवा वापरला जातो. अच्छा.
हे जुनी परंपरा ना हे आपली? जुने परंपरागत चालू आलेले आहे. हम्म. आपलं देवकार्याच्या दिवशी दारावरती आपण वासा आणि दिवा असं दोन्ही लावलं जातं. हा. हा 4 दिवस आपल्या घरात तेवढ ठेवला जातो. अच्छा. लांबण दिवा. हां, याला लांबण दिवा म्हणतात. हा, याला मग 2 लावायला लागतात कधी बी काही? नाही, एकच असतो. एकच असतो. आणि हा दिवा कितीला आहे? हा दिवा 140 रुपयाला बसतो. 140 ला बसतो. तसंच आपल्याकडे हॉटेलची भांडी पण भेटतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे चायनीजसाठी वॉक, फ्राय पॅन, हॉटेलसाठी लागणाऱ्या कढया, जसं वडापाव भजी तळ्यासाठी लागणाऱ्या कढया, लोखंडी झारे, या पण गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये पण बऱ्याचशा साईजेस असतात. तुम्ही जशी साईज घ्याल तसे आपल्याकडे अवेलेबल आहे. झाऱ्यामध्ये पण भरपूर व्हरायटी, लोखंडी झारा, जाळीवाले झारे, रतलाम झारा, उलटनेट आपल्याकडे SS मध्ये मोठमोठ्या साईजचे. त्यामध्ये साईज असते 40 इंचापासून ते 72 इंचापर्यंत आहे आपल्याकडं. लोखंडी झाऱ्यामध्ये 7 इंचापासून ते 14 इंचापर्यंत झारे आहेत आपल्याकडं. कडायामध्ये 16 इंचापासून ते 30 इंचापर्यंत. पण त्याच्यावरचे जे असतील तर आपण ऑर्डरनुसार बनवून देतो गिरायकांना. चायनीज वॉक आहे आपल्याकडे 10 इंचापासून ते 16 इंचापर्यंत. चायनीज फ्राय पॅन आहे आपल्याकडे 10 इंचापासून ते 14 इंचापर्यंत. तसेच चायनीजसाठी लागणारे डब्बू आहेत आपल्याकडं, पलटे आहेत. तसेच बार्बिक्यू स्टिक्स आहेत आपल्याकडे. हे तुम्ही मगाशी बार्बिक्यू बघितली, त्याच्यावरती लागणाऱ्या ज्या स्टिक्स असतात त्या स्टिक्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर काकांचा ॲड्रेस आहे गाळा नंबर 6, 21 महात्मा फुले मार्केट, रामेश्वर चौकाजवळ. हे ना मंडे. आणि दादांचा नंबर आहे 9762131278. दादांचं नाव आहे स्वप्नील भगत. तर शॉपला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान त्यांच्याकडे कलेक्शन आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.